रामकृष्ण हरी मंडळींनो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत सखोल वेदांत तत्वज्ञान, मानसोपचार आणि आत्मबोधावर आधारित आहे. या अभंगात महाराजांनी चंचल मन, इंद्रियांची ओढ, जीवाची खरी सत्ता आणि शब्दांच्या मर्यादा यांचे अत्यंत सूक्ष्म तात्विक निरूपण या ठिकाणी केले आहे. या अभंगाचे सविस्तर अभ्यासपूर्ण आणि चरणशः निरूपण या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करूया. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय चित्त आणि इंद्रियांची हाव जी आहे याबद्दल सांगतायत. ते म्हणतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाढे हाव इंद्रियांची. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, इंद्रियांची लालसा किंवा हाव जी आहे, तृष्णा जी आहे, वासना जी आहे, ज्या गोष्टीमुळे वाढते ते म्हणजे सतत कल्पनेच्या मागे धावणारे आणि बाह्य विषयांचे निरंतर चिंतन करणारे आणि आपले जे चित्त आहे त्यामुळे. मानवी मन किंवा चित्त हे कधीही एका जागी स्थिर राहू शकत नाही आणि राहत नाही. ते नवनवीन कल्पनांचे जाळे विणत राहते आणि त्या कल्पनेच्या ओढीने इंद्रिये बाह्य विषयांकडे धाव घेतात. संतांच्या मते मन हेच सर्व सुखाचे, दुःखाचे, मोक्षाचे आणि बंधनाचे या ठिकाणी मूळ कारण सांगितले आहे. जोपर्यंत चित्त कल्पनेच्या मागे धावत राहते तोपर्यंत मानसिक अस्वस्थता, चिंता आणि ताणतणाव हा वाढत जातो, ज्याला आपण सोप्या भाषेत स्ट्रेस, टेन्शन असं म्हणतो. त्यामुळे होतं काय, त्यामुळे कल्पनेच्या या धावेवर नियंत्रण मिळवणे हाच शांतीचा मार्ग आहे असं समजायला काही हरकत नाही. आता जे नियंत्रण आहे, जी कल्पना आहे, जे विचार आहेत, त्यावरती आपल्याला काय करायचंय तर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी पुढच्या चरणामध्ये शरीराची जी हालचाल आहे आणि जीवाची जी सत्ता आहे याबद्दल तुकोबाराय काय म्हणतात ते बघा. हात पाव दिसे शरीर चालता, हात पाव दिसे शरीर चालता, नावे भेद सत्ता जीवाची ते. अहो, हात पाय आणि संपूर्ण शरीर चालताना किंवा बाह्य व्यवहार करताना दिसते खरे, परंतु या जड शरीराला चालवणारी खरी चेतना किंवा शक्ती म्हणजे त्या शरीरातील जीवाची सत्ता म्हणजेच आत्मा होय. बाह्य डोळ्यांना केवळ भौतिक शरीर आणि त्याचे अवयव कार्य करताना दिसतात, पण त्यामागील अदृश्य चालक हा जीव किंवा अंतरात्मा असतो. शरीराला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर ते जीवाच्या सत्तेनेच क्रियाशील होते. हा विचार अद्वैत वेदांताच्या सिद्धांताशी या ठिकाणी साधर्म्य दाखवतो. जिथे भौतिक शरीर हे केवळ साधन मानले गेले असून मुख्य चालक परब्रह्म किंवा आत्मा आहे. आणि म्हणून तुकोबाराय द्वितीय चरणामध्ये म्हणतात, रवीची अंगी प्रकाशक सकळा, वचने निराळा भेद दिला. त्या ठिकाणी रवीची अंगी म्हणजे रवी कोण हो? सूर्यदेव. सूर्य हा त्याच्या अंगभूत तेजाने संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो. सूर्य आणि त्याचे तेज यात वास्तविक कोणताही फरक नसतो, परंतु आपण आपल्या शब्दांनी सूर्य वेगळा आणि त्याची किरणे वेगळी असा कृत्रिम या ठिकाणी भेद निर्माण करतो. तुकोबाराय अभेदाचे म्हणजे अद्वैताचे जे स्पष्टीकरण देतात आणि अद्वैताचे स्पष्टीकरण देण्यासाठी येथे अत्यंत सुंदर दृष्टांत या ठिकाणी देतात. ज्याप्रमाणे सूर्य आणि त्याचे तेज यात कोणताही फरक नसतो, भेद नसतो, कोणत्याही प्रकारचं अंतर नसतं, अगदी त्याचप्रमाणे परमात्मा आणि हा जीव यात मूळतः या ठिकाणी कोणताही फरक नाही, परंतु मानवी भाषा आणि मर्यादित शब्दांमुळे आपण जीव आणि शिव असा काल्पनिक भेद करतो. खर तर हा भेद मुळीच नाही. ही जे अद्वैत आहे, ही द्वैताची जी भावना आहे, ही द्वैताची भावना आपल्याला कमी करणं आवश्यक आहे. हा जो द्वैत आहे हा नष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात,
तुका म्हणे माप वचनाच्या अंगी, सौख्य काय रंगी निवडावे. तुकोबाराय म्हणतात की शब्दांच्या ठिकाणी मर्यादा किंवा विशिष्ट माप असते, ज्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला सीमा घालतात आणि भेद निर्माण करतात. परंतु जेव्हा अंतरीच्या अथांग आणि अखंड सुखाचा या ठिकाणी उदय होतो, तेव्हा त्या अभेद्य आणि अमर्याद आनंदात कोणताही भेद किंवा रंग कसा निवडायचा, तर या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मानवी भाषा ही द्वैतावर आधारित आहे. द्वैत म्हणजे काय हो? द्वैत म्हणजे काय? तू वेगळा, मी वेगळा, हा वेगळा, तो वेगळा, हा झाला द्वैत भाव, वेगळेपणा. ती केवळ सीमाबद्ध गोष्टींचे काय करायचंय? मोजमाप करू शकतात. मात्र जेव्हा साधक आत्मस्वरूपाच्या अखंड सुखामध्ये किंवा भगवंताच्या भक्तीच्या रंगात तल्लीन होतो, तेव्हा शब्दांचे बाप फिके पडते. त्या अद्वैत रंगात कोणताही भेद उरत नाही बरं का. काही जुन्या हस्तलिखितांमध्ये सौख्याऐवजी मौन्य असाही पाठ आढळतो, ज्याचा अर्थ असा की मौनाच्या किंवा केवळ शांततेच्या रंगात कोणतेही शब्द किंवा भेद उरत नाही. खरं म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर आपल्या आयुष्यावरती, आपल्या विचारांवरती, आपल्या सुख दुःखांवरती जर आपल्याला नियंत्रण हवं असेल, आपल्या मनावरती जर आपल्याला नियंत्रण हवं असेल, तर आपले विचार जे आहेत ते द्वैत नसावेत, त्या विचारांमध्ये द्वैतभाव नसावा. आणि जेव्हा हा द्वैतभाव नष्ट होईल तेव्हा अद्वैत भाव निर्माण होईल. आणि एकदा का अद्वैत भाव आला, अद्वैत रंग या आयुष्याला, या जीवनाला लागला, तेव्हा सुखाची कमी तुम्हाला कधीही भासणार नाही. हा जो अभंग आहे तुकोबारायांचा, हा अभंग आपल्याला चित्ताच्या चंचलतेविषयी, आपली मनाची जी चंचलता आहे, एका क्षणामध्ये आपलं मन या ठिकाणी आहे तर दुसऱ्या क्षणी ते मन दुसऱ्या ठिकाणी धावतं. या कल्पनेच्या विश्वामध्ये ते रमत असतं, धावत असतं. जर आपल्याला मानसिक शांती हवी असेल, आपल्याला शांत राहायचं असेल, मन शांत ठेवायचं असेल, हे विचार नको असलेले विचार जर पाहिजे नसेल, तर चित्ताला बाह्य कल्पनेपासून रोखून अंतर्यामी विठ्ठलाच्या चरणी स्थिर करणे आवश्यक आहे. जोपर्यंत मन कल्पनेच्या हव्यासामागे धावते, तोपर्यंत दुःख आणि अशांती निर्माण होते. जेव्हा मन स्वतःचे अस्तित्व गमावून बसते आणि आत्म स्वरूपात या ठिकाणी विलीन होते, तेव्हाच कायमचे समाधान या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे आपलं खरं अस्तित्व जे आज आहे ते नाही. आपलं खरं आयुष्य खूप वेगळं आहे. आपलं खरं अस्तित्व या ठिकाणी वेगळं आहे. जो द्वैत भाव आहे, जो वेगळेपणा आहे, जो फरक दाखवणारे विचार आहेत, ते आपल्याला ठेचून नष्ट केले पाहिजे. जो भगवंत आहे, भक्त आहे, यामध्ये कोणताही अंतर नाही. जीव आणि शिव एकच आहेत. हा जेव्हा भाव येईल तेव्हा तुम्ही मोक्षाच्या मार्गावरती नक्कीच असाल. तेव्हा मायबाप हो, मला तुम्ही एवढंच सांगा की हा जो द्वैत भाव आहे, तू, मी, पांडुरंग वेगळा, महादेव वेगळा, मी वेगळं, हा जो द्वैत भाव आहे, हा खरंच तुमच्यामध्ये सध्या आहे का? आणि जर असेल तर हा जो द्वैत भाव आहे, तुम्ही खरंच काढू इच्छिता का? आणि जर हा द्वैत भाव काढून टाकायचा असेल तर काय करायला हवे, याचं जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारा. कारण या ठिकाणी सगळ्यात मोठं दुःखाचं कारण म्हणजे हा द्वैत भाव आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला या मुळावर, आपल्याला दुःख होतं, या दुःखाकडे बघू नका. ती तर झाडाची पाने आहेत, पण त्या झाडाचं मूळ जे आहे ते म्हणजे हा द्वैत भाव आहे. आणि हा द्वैत भाव आपल्याला मुळासकट काढून टाकायला पाहिजे. आणि तेव्हा आपण सुखाच्या, मोक्षाच्या मार्गावरती या ठिकाणी येऊ.